गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण गाव पातळीवरील बेरोजगारीचे स्वरूप, कारणे आणि रोजगाराच्या संधीचा अभ्यास करण्यासाठी एक मुलाखत अनुसूची तयार केलेली होती. ती मुलाखत अनुसूची प्रत्यक्ष सर्वेक्षण करताना, प्रत्यक्ष फील्डवर जाऊन सर्वेक्षण करीत असताना कशा पद्धतीने अचूक भरून घ्यावयाची याबाबत माहिती समजून घेत होतो. तर त्यामध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी संशोधक विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव लिहायचं होतं. त्यानंतर मार्गदर्शकाचं नाव, पद आणि महाविद्यालयाचं नाव किंवा विभागाचं नाव त्या ठिकाणी आपण लिहायचं होतं. त्यानंतर पहिला प्रश्न होता या अनुसूचीमधला, तो म्हणजे बेरोजगार व्यक्तीचे संपूर्ण नाव. त्यानंतर दुसरा प्रश्न होता बेरोजगार व्यक्तीचं वय. तिसरी महत्त्वाची बाब होती की मोबाईल नंबर. चौथी बाब त्याचा पत्ता, म्हणजे तो कोणत्या गावातला बेरोजगार आहे, ते गाव कोणत्या तालुक्यात येते आणि तो तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो. 4 नंबरमध्ये आपल्याला गाव किंवा शहर किंवा तालुका किंवा जिल्हा या गोष्टीची माहिती फिलअप करायची होती. त्यानंतर 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला कुटुंबातील एकूण सदस्य संख्या, त्या बेरोजगार व्यक्तीच्या कुटुंबामध्ये एकूण सदस्य संख्या किती आहे याविषयीचा हा प्रश्न होता. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न होता बेरोजगार व्यक्तीचे सर्वोच्च शिक्षण काय आहे, त्याचं सर्वोच्च शिक्षण किती झालेलं आहे, 10वी पास आहे, 12वी पास आहे, पदवी आहे, पदव्युत्तर आहे, काय आहे ते, त्याचं सर्वोच्च शिक्षण किती आहे याबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेत होतो. आजच्या या तासामध्ये आपल्याला या प्रश्नावली अनुसूचीमधला, या मुलाखत अनुसूचीमधला 7वा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. तो प्रश्न आहे तुमच्याकडे कोणते तांत्रिक किंवा व्यावसायिक कौशल्य आहे का. आजकाल तांत्रिक किंवा व्यावसायिक कौशल्याला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे व्यावसायिक किंवा तांत्रिक शिक्षण असेल तर ताबडतोब किंवा लवकरात लवकर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. बेरोजगार व्यक्तीचं शिक्षण जर तांत्रिक किंवा व्यावसायिक झालेलं असेल तर त्याला ताबडतोब त्या ठिकाणी रोजगार मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या या अनुसूचीमध्ये आपण 7वा प्रश्न टाकलेला आहे की तुमच्याकडे कोणते तांत्रिक किंवा व्यावसायिक कौशल्य आहे का. म्हणजे तुम्ही हे शिक्षण घेत असताना काही तांत्रिक शिक्षण घेतलेलं आहे का. उद्योगधंद्यामध्ये नोकरी मिळण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण घेणं आवश्यक आहे. तर हे शिक्षण तुमच्याकडं आहे का. तुम्ही त्या बेरोजगार व्यक्तीला प्रश्न विचारला की तुमच्याकडे कोणते तांत्रिक किंवा व्यावसायिक कौशल्य आहे का. जर त्याच्याकडे तांत्रिक किंवा व्यावसायिक कौशल्य असेल तर तो होय असं उत्तर देईल, आणि जर त्याच्याकडे तांत्रिक किंवा व्यावसायिक कौशल्य नसेल तर तो नाही असं उत्तर देईल. मग या प्रश्नाच्या पुढं जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी 2 संभाव्य उत्तराची नोंद तुम्हाला करता येते. तुमच्याकडे कोणते तांत्रिक किंवा व्यावसायिक कौशल्य आहे का. त्यांनी होय म्हटलं तर होयला टिक मार्क करायचं, आणि त्यानं जर नाही म्हटलं तर नाही या शब्दाला टिक मार्क करायचं. अशा पद्धतीनं 7व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी या अनुसूचीमध्ये, मुलाखत अनुसूचीमध्ये भरून घ्यावयाचं आहे. त्यांच्याकडे जर कोणतं तांत्रिक शिक्षण असेल, व्यावसायिक शिक्षण असेल तर ते होय असं उत्तर देतील. मग होयला राईट करणे, आणि जर नाही असं उत्तर दिलं तर नाहीला राईट करणे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे असल्यास कौशल्याचे नाव सांगा. समजा त्याने 7व्या प्रश्नाचं उत्तर होय असं दे. तुमच्याकडे कोणते तांत्रिक किंवा व्यावसायिक कौशल्य आहे का.
जर त्यांच्याकडे काही तांत्रिक किंवा व्यावसायिक कौशल्य असेल तर त्यांनी होय असं उत्तर दिलं तर त्याच्यासाठी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, असल्यास कौशल्याचे नाव सांगा. समजा त्याने तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण घेतलेलं आहे. तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षणामध्ये समजा त्याने सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा आर्किटेक्टचा एखादा कोर्स केलेला आहे किंवा कम्प्युटरमध्ये त्याने एखादा डिप्लोमा केलेला असेल किंवा तो कम्प्युटर इंजिनियर असेल तर किंवा कम्प्युटरमध्ये वेगवेगळे कौशल्य शिकविणारे विविध कोर्सेस आहेत. अशा प्रकारचं त्यांनी तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण घेतलेलं आहे का? होय म्हटलं तर त्याने कोणतं व्यावसायिक शिक्षण घेतलेलं आहे हे या ठिकाणी तुम्हाला 8व्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. कारण तुम्हाला कळेल सर्वेक्षण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही महत्त्वाचे निष्कर्ष काढाल, त्याचा अनालिसिस कराल, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण घेतलेले जास्त बेरोजगार आहेत का तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षण न घेतलेले जास्त बेरोजगार आहेत. याविषयीची माहिती मिळण्यासाठी तुम्हाला हे 7 आणि 8 नंबरचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर असल्यास कौशल्याचे नाव सांगा. समजा तो कम्प्युटर इंजिनियर आहे किंवा त्यांनी सिव्हिलमध्ये एखादा डिप्लोमा केलेला आहे, सिव्हिलमध्ये त्यांनी एखादा कोर्स केलेला आहे किंवा त्यांनी ITI केलेला असेल तर असं कोणतं व्यावसायिक कौशल्य त्यांनी प्राप्त केलेलं आहे त्या व्यावसायिक कौशल्याचं नाव लिहायचं आहे. उदाहरणार्थ त्यांनी त्या ठिकाणी कम्प्युटर इंजिनियरसाठी लागणारा एखादा डिप्लोमा केला किंवा साधा त्यांनी MSc IT हा कोर्स केलेला असेल तर ते सुद्धा एक कौशल्य आहे. मग त्या कौशल्याचं त्या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचं आहे. समजा तो इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे किंवा तो त्या ठिकाणी कम्प्युटर इंजिनियर आहे तर ते नाव त्या ठिकाणी तुम्हाला 8व्या प्रश्नाचं उत्तर म्हणून लिहायचं आहे. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे, सध्या तुम्ही काही शिकत आहात का? तुम्ही बेरोजगार आहात, परंतु बेरोजगार असताना निव्वळ बेरोजगार राहण्यापेक्षा तुम्ही काही शिक्षण घेत आहात का? सध्या काही शिक्षण घेत आहात का? असा प्रश्न आपल्याला त्यांना विचारायचा आहे. सध्या तुम्ही काही शिकत आहात का? म्हणजे आता तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे पण तुम्ही तरीसुद्धा बेरोजगार असताना काही ॲडिशनल शिक्षण घेत आहात का? तर जर ते ॲडिशनल काही शिक्षण घेत असतील तर होय असं उत्तर देतील ते. अशा वेळेस होय या शब्दाला राईट करायचं आहे. आणि जर समजा ते काही ॲडिशनल शिक्षण घेत नसतील, सध्या ते काहीही शिकत नसतील तर ते नाही असं म्हणतील. मग तुम्हाला नाही या शब्दाला, नाही या संभाव्य उत्तराला त्या ठिकाणी राईट करायचं आहे. अशा पद्धतीनं 9 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला होय किंवा नाहीमध्ये टिक करायचं आहे. सध्या तुम्ही काही शिकत आहात का? जर तो बेरोजगार व्यक्ती काही शिकत असेल तर होय या शब्दाला राईट करायचं आणि तो व्यक्ती काही शिकत नसेल तर नाही या शब्दाला राईट करावयाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सध्या तुम्ही काम करत आहात का? सध्या तुम्ही काम करत आहात का? आता बेरोजगार आहेत, त्यांच्या पात्रतेनुसार आणि प्रचलित वेतन दरानुसार जर त्यांना काम मिळत नसेल तर अशा वेळी बेरोजगार व्यक्ती पात्रतेपेक्षा कमी आणि प्रचलित वेतन दरापेक्षा कमी दर्जाचं कामसुद्धा त्या ठिकाणी तो करत असतो. उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला काही ना काहीतरी काम करावं लागतं. मग अशा वेळेस बेरोजगार व्यक्ती सध्या तुम्ही काही काम करत आहात का? तर तो जर काही काम करत असेल तर हो या उत्तराला राईट करायचं आहे आणि तो जर काही काम करत नसेल तर नाही या उत्तराला राईट करावयाचं आहे.
म्हणजे बेरोजगार असलेला व्यक्तीसुद्धा त्याच्या पात्रतेनुसार आणि प्रचलित वेतन दरानुसार जर काम मिळत नसेल तर उदरनिर्वाह चालवण्यासाठी, त्याच्या आर्थिक अडचणी भागवण्यासाठी, त्याच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी काही ना काहीतरी कामधंदा करण्याचा प्रयत्न करतो. मग त्या ठिकाणी जर तो तसा कामधंदा करीत असेल तर होयला राईट करायचं आणि काहीही काम करत नसेल तर नाहीला राईट करायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 11. तुम्ही किती वर्षापासून बेरोजगार आहात? बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. नोकरीसाठी हजारो अर्ज येत आहेत आणि जेव्हा जागा भरली जाते तेव्हा त्या ठिकाणी 1000 अर्ज आल्यानंतर एकाला नोकरी मिळते. 999 मुलांना बेरोजगार राहावं लागतं. मग वर्षानुवर्ष त्याला बेरोजगार राहावं लागतं. त्यामुळे आपण प्रश्नावली अनुसूचीमध्ये प्रश्न टाकलेला आहे की तुम्ही किती वर्षापासून बेरोजगार आहात. मग त्याने सांगितलं की मी 1 वर्षापासून बेरोजगार आहे, किंवा मी 2 वर्षापासून बेरोजगार आहे, किंवा मी 5 वर्षापासून बेरोजगार आहे, किंवा मी 6 वर्षापासून, 7 वर्षापासून, 10 वर्षापासून बेरोजगार आहे, किंवा मी 12 वर्षापासून बेरोजगार आहे. तर या प्रश्नाच्या पुढे तुम्हाला त्या ठिकाणी किती वर्षापासून बेरोजगार आहे, तो किती वर्षापासून बेरोजगार आहे तो आकडा फक्त तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की मी 5 वर्षापासून बेरोजगार आहे. फक्त 5 वर्ष तुम्हाला या ठिकाणी पुढे लिहायचं. त्यांनी सांगितलं की मी 4 वर्षापासून बेरोजगार आहे, तर तुम्हाला त्या रोमध्ये त्या प्रश्नाच्या पुढं फक्त 4 वर्ष असं लिहायचं आहे. म्हणजे यावरून तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की गावातील बेरोजगार व्यक्ती ह्या किती वर्षापासून बेरोजगार आहेत. आणि अशा पद्धतीनं 11व्या प्रश्नाचं उत्तर फक्त किती वर्षापासून बेरोजगार आहात तेच तुम्हाला त्या उत्तरदात्याला विचारायचं आहे आणि तो किती वर्षापासून बेरोजगार आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.